विपुल आणि मयूर ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे. सलामीर जोडी ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत पहिल्या षटकासाठी रोशन दमाने. दिवस क्रमांक 2 ला आपण सुरुवात करतोय आणि सुरुवात गणपतीच्या आराधनेने आपण करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देवम सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. लेट्स प्ले. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल शरीरावरती आदळला. लेग बिफोरची जोरदार अपील झाली. इथे एका धावेचा प्रयत्न आहे आणि लेग बाईटच्या माध्यमातून पहिली धाव धावपलकावरती नोंदवली जाईल. आज दिवस क्रमांक 2 पहिली धाव लेग बाईटची अवांतर स्वरूपामध्ये इथे जमा झालेली आपण पाहतोय आणि धावांचा श्रीगणेश देखील या एका धावेसोबत इथे मैदानावरती झालाय. एका बाजूने पाटगाव संघ आहे जे की यजमान आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये अस्नोली संघ मैदानावरती खेळतोय. असोळे माफ करा. आणि इथे हा बॉल ऑफ्टमच्या बाहेर होता. बॅट आणि बॉलचा जास्त संपर्क आला नाही. लेन पुढे होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बॉल डॉट असेल. कुलस्वामिनी आसोळे. पुढचा बॉल इथे मोठा फटका खेळायचा होता आणि लिडिंग एज तिथे लागलं होतं हवेमध्ये. बॉल कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या हातामध्ये बॉल येऊ शकला नाही. झेल तिथे ड्रॉप झाला. सोपा झेल होता परंतु झेल ड्रॉप झाला. आपण पाहिलं कव्हर रिजनला लिडिंग एज जरूर लागलं होतं. यावेळेस फटका चांगला आपण पाहतोय. ऑन ड्राईव्ह चांगला फटका. क्रिकेटमधील एक क्लासिकल फटका आपण पाहिला ऑन ड्राईव्हचा. एक धाव तिथे प्राप्त झाली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते. एका धावेने धावपलक पुढे जाते. धावपलकावरती धावा आहेत 3 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. मयूर दमाने बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म अपकर रोशन दमाने बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. थोडस सेटल व्हायला वेळ लागला परंतु हरकत नाही. गोलंदाज इथे रोशन दमाने बॉलिंग ट्रॅक वरती. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. हा बॉल देखील डॉट आलाय. पुढचा बॉल फुलर लेनचा फटका चांगला आहे आणि इथे डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये मिड विकेट रिजनला. इनफिल्डला क्लिअर केलंय. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. हा आलाय चौकार. आजच्या दिवसामधला पहिला चौकार इथे आलाय. पहिला बॉल लेग बाईट चेक रन आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि 7 धावा धावपलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सात धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावपलकावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती यश दाखल झालेत सेकंड ओव्हर साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल समोरच्या दिशेने लाजवाब फटका. धनुष्यातून जसा बाण सुटतो ना तसा हा बॉल बॅट मधून निघाला. हा फॉली होता आणि गेलाय सीमारेषच्या पलीकडे. कमालीचा हा फटका होता. अप्रतिम फटका. क्रिकेटच्या पुस्तकातील फटका पाहायला मिळाला. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण इथे पाहिला. हा फॉली बॉल होता आणि त्यावरती आलाय चौकार. विपुल यांच्या बॅट मधून क्रिकेटचा क्लास दाखवणारा कॉपीबुक स्टाईल चौकार.
11 धावा इथे धावफलकावरती आहेत. अकरा धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा, पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह फटका हा देखील चांगला. ओहो, इथे चान्स घेतलाय आणि फलंदाज धावबाद. अनफॉर्च्युनेट डिसमिसल इन द क्रिकेट. प्रेझेन्स ऑफ माइंड कौतुक करायला पाहिजे गोलंदाजाचं, त्याने प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे दाखवलं आणि फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. कमालीचा हा थ्रो होता. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता किती महत्वाची आयुष्यामध्ये हे तुमच्या लक्षात आलं असेल. एक छोटासा प्रसंग त्याने पाहिलं, फलंदाज अगदी धीम्या पावलानं पाठीमागे जात आहेत, रिटर्न थ्रो त्याने केला आणि तिथे फलंदाजाला धावबाद व्हावं लागलं. हे क्रिकेट आहे मित्रांनो. तुम्ही जर इथे प्रतिस्पर्धी संघाला थोडीशी जागा दिली तर त्या जागेवरती बिल्डिंग उभारण्याचं काम प्रतिस्पर्धी संघ करतो आणि ते चित्र इथे पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये, पहिला बॉल लॉफ्ट केलाय हवेमध्ये, बराच काळ बॉल राहिला परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर असेल. नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडला. इथे 2 धावा प्राप्त झाल्यात. नवीन फलंदाज सदा मैदानावरती दाखल झाले. 2 धावा आल्यात सुरुवातीला आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 13. 13 लॉस ऑफ द 1 विकेट. पुढचा बॉल कमालीचा फटका आपण पाहतोय. कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये प्रोटेक्शन, डीप एक्स्ट्रा कव्हर. रिझनला 1 धाव मिळेल. एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अभयला खूप छोटा असताना पाहिलं होतं, आता खूप मोठं झालं अभय. आज पाहिल्यावरती अभय ओळखलं नाही सुरुवातीला. 14 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला इथे फटका खेळायचा होता, हा देखील डॉट बॉल आलाय. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 14 धावा. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी सुरू होती परंतु अनफॉर्च्युनेट डिसमिसल तिथे आपण पाहिलं. फलंदाज विपुल धावबाद झाले आणि तदनंतर संघाच्या अडचणी थोड्याशा वाढलेल्या पाहायला मिळाल्या. चांगली फलंदाजी विपुल करत होते परंतु मयूर आणि सदा ही जोडी मैदानावरती आहे. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला. पहिलं षटक रोशन याने टाकलं, 7 धावा त्याही षटकामध्ये आल्या आणि सेकंड ओव्हरमध्ये देखील यश यांच्या षटकामध्ये त्यांनी एक सफलता प्राप्त केली आणि 7 धावा तिथे आल्या. एकूण धावफलकावरती धावा आहेत 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. आज आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये कुमार बाबरे सर आहेत आणि खरं तर लाईव्ह टेलिकास्टचं काम 7 स्टार लाईव्ह ही वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय अभय खुने सर करतायत. इथे आपण पाहतोय 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचा आपण पाहतोय. ओव्हर द विकेट हा बॉल फुलर लेनचा होता आणि आपण पाहतोय फायनल क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. क्षेत्ररक्षकाने तिथे प्रयत्न केले सुरुवातीला बॉलला रोखण्याचे, रोखू शकले नाही. 3 धावांचा प्रयत्न झालाय आणि लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट इथे आपण पाहतोय. 3 धावा प्राप्त झाल्यात. क्रिकेटच्या मैदानावरती 3 धावा धावणं म्हणजे खूप कठीण. येथे देखील फलंदाज धावबाद आहेत. आणखीन एक अनफॉर्च्युनेट डिसमिसल. गोलंदाजांचं कौतुक केलं पाहिजे. इथे विकेट आल्यात परंतु पुन्हा एकदा धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे. फलंदाजाने क्रीज सोडलं, तिथे देखील चूक पाहायला मिळाली आणि जी चूक पहिल्या फलंदाजाने केली ना तिथे हा फलंदाज देखील तीच चूक करतोय आणि धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे. सदा देखील धावबाद झालेत, विपुल धावबाद झाले, सदा देखील धावबाद झाले आणि सेम चूक दोनही फलंदाजाने केलेली आपण पाहिली आहे. धावफलकावरती धावा आहेत 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती. चौथीचा प्रयत्न खरं तर तो अंगलट आला. फलंदाजाने करणं आवश्यक होतं का यावरती देखील विचार करणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज पवन मैदानावरती आहेत. फुल टॉस बॉल, फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन देखील. क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने आले. बॉलला गॅदर करतील, पिकअप करतील, गॅदर करतील, थ्रो करतील तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न आहे आणि आणखी एकदा धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे. आणखीन एक सफलता इथे धावबाद स्वरूपामध्ये आली आहे. पवन धावबाद झाले. नवीन फलंदाज पवन मैदानावरती आले होते आणि मला वाटतं अभयजी ते डायमंड डकचे शिकार आहेत. कुठलाही बॉल त्यांनी फेस केला नाही आणि धावबाद तिथे झालेत.
3 विकेट आतापर्यंत अभय सर आले त्या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे आणि तीनही फलंदाज धावबाद झालेत. नवीन फलंदाज किरण मैदानावरती आहेत, विराज मैदानावरती आहेत. इथे फटका चांगला आहे मिड विकेट रिजनला आणि हा बॉल खूप दूरवरती गेलाय डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. अप्रतिम फटका आपण पाहतोय. फुलर लेनचा बॉल लेंथ वरती पिच केला होता आणि त्याला मात्र ऑन साइडला पूलचा फटका आपण पाहिला. पूल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार आपण पाहिला. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील आपण पाहतोय लिडिंग एज लागलंय हवेमध्ये. बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत, धावतायत बॉलच्या पाठीमागे. बॉलला रोखतील, बॉलला पिकअप केलंय, थ्रो देखील करतील. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त झाल्या. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण माफ करा, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 26. पहिल्या 2 षटकांमध्ये 14 धावा आल्या. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत फलंदाजी करणाऱ्या टीमचे, परंतु सर्व फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेत. ऑन साइडला इथे फटका खेळलेत. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक मिडविकेट दोनही फलंदाज एकाच एंडला आहे. 4था फलंदाज धावबाद झालाय. अभय सर असं खूप कमी वेळा क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल की 4-4 फलंदाज धावबाद होत आहेत. विराज देखील धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेत. 4था खेळाडू धावबाद झाला आणि क्रिकेटमधील सर्वात अनफॉर्च्युनेट डिसमिसल आपण धावबादला मानतोय. ते 4-4 फलंदाज धावबाद झालेले आपण पाहिले. नवीन फलंदाज सुमित मैदानावरती दाखल झालेत. ऑफ्टनच्या बाहेर शफल झाले होते. अगदी बॉल येण्याच्या अगोदर इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. 27 धावा धावफलकावरती आहे. 27. ड्रिंक्स मैदानावरती पाहिजे, पाणी विनंती आहे, पाणी आपण लगेच मैदानावरती पाठवा, 1 बॉटल. 27 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खेळ पूर्ण झाला कुमारजी, परंतु आतापर्यंत सर्व फलंदाज जे बाद झालेत ना ते धावबाद स्वरूपामध्ये झालेत. ही गोष्ट देखील इथे विसरता येणार नाहीये. सर्व विकेट आल्या त्या धावबाद स्वरूपामध्ये आल्या. गोलंदाज ललित बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. राईट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहतोय. अंतिम षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉल वरती इथे जोरदार अपील आहे, परंतु ऑफ्टनच्या बाहेर बॉलचा इम्पॅक्ट झाला. हे पंच सांगतायत हा डॉट बॉल असेल. अंतिम षटकाला सुरुवात झाली. धावफलकावरती धावा आहे 27. 27. आतापर्यंत 4 फलंदाज धावबाद झाले. ते ही देखील गोष्ट जमेची नसणार आहे. ऑन साइडला हा फटका चांगला आहे. आपण पाहतो डीप विकेट क्षेत्रामध्ये 2 टप्प्यावरती क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येतील. एकच धाव इथे देखील धावबादची संधी आहे आणि आणखी एक फलंदाज इथे धावबाद स्वरूपामध्ये बाद होतील. 5वी विकेट आली आहे. 5ही फलंदाज धावबाद झालेत. असं क्रिकेटच्या मैदानावरती खूप कमी वेळा पाहायला मिळतं, परंतु इथे ते चित्र पाहायला मिळाले. पुढील सामना आपण पाहतोय आदर्श 11 डोंगर नावे आणि त्यांच्या विरोधामध्ये म्हाडस अशी मॅच पुढची असणार आहे. दोन्ही संघांचे संघनायक इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायची ही विनंती आहे.
ललित आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानावरती दाखल झालेत आणि धावफलकावरती धावा आहेत 28. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. इथे देखील फटका अप्रतिम आहे. सफल झाले ऑफस्टंपच्या बाहेर आणि बॉलला पाठवले डीप फाईन लेग सीमा रेसच्या पलीकडे लॅप शॉट त्यावरती आलाय चौकार. 32 धावा धावफलकावरती 32. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 32. कुल स्वामिनी आसोळे संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय पाटगावचा यजमान संघ आहे. जय हनुमान क्रिकेट संघ पाटगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट आसोळे अशी मॅच तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. अतिशय दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. आयोजकांची देखील दाद दिली पाहिजे. इथे देखील हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड स्क्वेअर लेगचे काही काळ, परंतु बॉल पडेल नो मॅन्स लँड झोन मध्ये. 2 धाव्यांचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे आणि आणखी एक फलंदाज धावबाद झालेत. क्रिकेटमध्ये तुम्ही विकेट पाहिले असतील, परंतु सर्वचे सर्व फलंदाज आतापर्यंत जे बाद झालेत ना ते धावबाद स्वरूपामध्ये झालेत. असं चित्र खूप कमी वेळा तुम्हाला पाहायला मिळतंय क्रिकेटमध्ये, परंतु इथे ते चित्र आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. डोंगर नावे संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉस साठी यायचे. एकही विकेट गोलंदाजच्या नावावरती नाही. सर्व फलंदाज आतापर्यंत धावबाद झालेत. हे देखील वैशिष्ट्य असेल अभय क्रिकेटमध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं असं खूप कमी वेळा झालं असेल की सर्वच्या सर्व फलंदाज धावबाद झालेत या इनिंग मध्ये. म्हणजे काही जे विक्रम होतात ना अभय ते खूप वेगवेगळे असतात. असं एका जसं की आपण पाहतो बऱ्याच वेळा कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये मोस्ट ऑफ द विकेट आपण पाहतो टेस्ट क्रिकेटमध्ये, किंवा स्लिप क्वाड्रंटमध्ये बऱ्याच वेळा फलंदाज बाद होताना आपण पाहतो. परंतु इथे सर्वच्या सर्व फलंदाज आतापर्यंत बाद झाले ते धावबाद स्वरूपामध्ये झालेत. हे देखील विशेष गोष्ट आहे. इथे शरीरावरती कदाचित हा बॉल आदळला. एका धावेचा प्रयत्न आहे. लेग बाईकच्या माध्यमातून ही धाव आली आणि षटकाची समाप्ती झाली. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 35 आणि 36 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट संघ पाटगाव यांच्या समोर असणार आहे. चला नायक आणि आदर्श 11 डोंगर न्हावे दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी लगेच आपण उपस्थित राहायचं. आपण टॉस करणार आहोत त्वरित. टॉस साठी या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच टॉस साठी यायचं. आपण टॉस का बॉस इथे टॉस संपन्न करणार आहोत. दोन्ही संघांचे संघनायक टॉस साठी या ही विनंती आहे. पहिल्या इनिंग मध्ये 34 धावा बनल्या गेल्यात, माफ करा, आणि 35 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे. जय हनुमान क्रिकेट संघ पाटगाव यांच्यासमोर 35 धाव्यांचं लक्ष असेल निर्धारित 4 षटकांमध्ये.
लक्ष इथे खूप मोठं नाहीये, 35 धाव्यांचं लक्ष आहे आणि ओपनिंग पेअर सलामीर जोडी मैदानावरती पोहोचली आहे. हनुमान क्रिकेट संघ पाटगाव यांची सलामीर जोडी मैदानावरती पोहोचली आहे. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, अतिशय चांगल्या लेंथवरती हा बॉल इथे कट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु फलंदाज थोडेसे डिले झाले किंवा मग लेंथवरून बॉलने जास्त अतिरिक्त उसळी घेतली असं चित्र पाहायला मिळालं. सचिन आहेत फलंदाजीसाठी. राईट आर्म राऊंड द विकेट, लिडिंग एज लागलाय हवेत बॉल, गोलंदाज स्वतः कॉल करतायत, बॉल खाली पोहोचलेत, कॉट अँड बोल्ड. इथे शून्यावरती बाद झालेत. आपण पाहतोय फलंदाज सचिन आणि सिल्वर डकचे शिकार ते ठरतायत. इनिंग मधला दुसरा बॉल होता तो फेस करताना, त्यांचा देखील वैयक्तिक दुसरा बॉल फेस करताना ते शून्यावरती बाद झालेत आणि सिल्वर डकचे शिकार सचिन ठरलेत, बाद झालेत. आदर्श 11 डोंगर न्हावे संघाचे संघनायक उपस्थित आहेत, माडस संघाचे देखील संघनायक उपस्थित आहेत. आपण टॉस करतोय. आदरणीय श्रीमान प्रमोदजी दमाने साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. दोनही संघांचे संघनायक इथे दाखल झालेत आणि टॉस संपन्न होईल. इथे यावेळी चौकार आलाय, फटका अप्रतिम होता आणि त्याचा रिझल्ट देखील चांगला आलाय. चौकार आलाय आणि चौकाराच्या साह्याने इथे धावफलकाला सुरुवात होईल. कल्पेश मैदानावरती आलेत आणि पहिल्याच बॉलवरती एक कल्पक फटका त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. इथे हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि आणखीन एक चांगला झेल. 1 मोर विकेट आपण पाहतोय. कल्पेश देखील माघारी परततील. चौकार आला परंतु गोलंदाजाने पुढच्याच बॉलवरती इथे पलटवार केलाय आणि कल्पेश यांची देखील खेळी आली आहे संपुष्टात. आणखी एक विकेट. 2 सफलता इथे विपुल यांनी अर्जित केल्या. चौकार जरूर आला परंतु चौकाराचं प्रत्युत्तर त्यांच्याकडे होतं. पुनरागमन इथे केलंय आणि पुनरागमन विकेट सोबत केलंय, ही गोष्ट महत्वाची आहे. नवीन फलंदाज तेजस मैदानावरती दाखल होतील. क्रमांक 4 वरती तेजस मैदानावरती दाखल झालेत. 4 धावा धावफलकावरती आहेत. विपुल गोलंदाजी ट्रॅक वरती. हा फटका अप्रतिम आहे. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आपण पाहतोय. बॅकफुटला गेले, बॅकफुटवरती वेट ट्रान्सफर केलं, जागा बनवली आणि बॉलला पाठवलंय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. 4 धावेंकरता क्रिकेटचा क्लास दाखवणारा चौकार आलाय. अप्रतिम फटका. जागा थोडीशी बनवली आपण पाहिलं, रूम क्रिएट केला स्वतःसाठी आणि त्यानंतर बॉलला मात्र पाठवलंय डीप पॉइंट सीमारेषच्या पलीकडे. हा चौकार आलाय. गोलंदाज विपुल. ह्या बॉलची लेंथ आपण पाहिली तर पुढे होती, पाठीमागच्या बॉलची लेंथ थोडीशी पाठीमागे होती. स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला. फलंदाजांनी देखील अपिश खेळण्याचा प्रयत्न केला, कुठेही बॉलला खाली ठेवण्याचा प्रयत्न नव्हता, परंतु पुढच्याच बॉल पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळाला. विपुल यांचा लेंथ थोडीशी पुढे पाहायला मिळाली आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अठरा बॉल आणि 27 धावेंची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. जय मल्हार पाटगाव संघाला ही मॅच जिंकायची असेल तर 18 बॉल मध्ये 27 धावा इथे बनवाव्या लागतील. चांगली सुरुवात केली विपुलने. पारस बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 सफलता विपुल यांनी अर्जित केल्या, परंतु आता 18 बॉल मध्ये 27 धावेंची आवश्यकता आहे. फलंदाज सचिन बाद झाले शून्यावरती दुसरा बॉल फेस करताना. त्यानंतर नवीन फलंदाज कल्पेश मैदानावरती आले. पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु दुसऱ्या बॉलवरती ते देखील बाद झाले आणि त्यानंतर नवीन फलंदाज आणखी एक मैदानावरती दाखल झाले. तेजस, त्यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. गोलंदाज पारस बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत.
लेफ्ट आर्म पेसर, त्याच्या समोर डावखुरे हाताचे फलंदाज आहेत आणि पहिलाच बॉल त्यावरती आलाय लेफ्ट शॉट, खूप दूर या बॉलला पाठवलंय. हाफ ट्रॅकर होता आणि त्याला पनिश केलंय. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय फलंदाज यश यांनी आणि 6 धावेंनी आपलं खातं खोललंय त्यांनी. डगआउट मधून ते सेट होऊन आलेत. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय आणि ठोकलाय षटकार. कमालीची सुरुवात पाहायला मिळाली यश यांची देखील, नावामध्ये यश आणि पहिल्याच बॉलवरती एक यशस्वी फटका त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलाय. गोलंदाज पारस यांच्यावरती सुरुवातीला पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. फुल टॉस बॉल, यावेळेस फटका अप्रतिम, परंतु क्षेत्ररक्षक आहेत काउ कॉर्नर रिजनला आणि इथे आपण पाहतोय एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. 35 धावेंचा पल्ला गाठायचा आहे. 15 तर बनवल्या गेल्यात. 20 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 16 बॉल मध्ये 20 धावा अजून आवश्यक आहेत. इथे विकेट किपर कडून चूक झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल ट्रॅव्हल झाला दरम्यान रिजनला, खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. दोन धावा बाईजच्या माध्यमातून आल्यात. 2 बाईज. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 17. 15 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता होती. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आहेत आणि त्यांना घरपोच सेवा दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी. आणखीन एक विकेट. फलंदाज तेजस देखील इथे बाद होतील. आणखीन एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. एकामागून एक विकेट इथे जाताना पाहायला मिळाल्यात. फलंदाजी करणाऱ्या टीमच्या पार्टनरशिप बिल्ड करायला पाहिजे होती, परंतु तो प्रयत्न झाला नाही. आणि क्रिकेट किती बदललं भाई. सुरुवातीला खूप जास्ती पाठीमागे जात नाही, परंतु 10-11 वर्षाचा काळ पाठीमागे जर गेलो तर अलॉंग दी कार्पेट खेळणारे खूप खेळाडू होते, परंतु आता क्रिकेटमध्ये एक वेगळं टशन आलंय. प्रत्येक फलंदाज जो मैदानावरती पोहोचतो, आधी मग तो नंबर 11चा जरी असेल तरी देखील त्याला षटकार मारायचा असतो. मॅचची सिच्युएशन अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळणं खूप गरजेचं झालं क्रिकेट, परंतु तसं चित्र आता खूप कमी पाहायला मिळतं. अनकन्व्हेन्शनल क्रिकेटर झालेत मयूर नवीन फलंदाज मैदानावरती. इथे हा फटका क्रिकेटचा क्लास दाखवणारा फटका होता. मिसफील्ड देखील झाली. 1 धाव पूर्ण होईल. एकच धाव इथे आली. जो मयूर यांनी फटका खेळला, असे खेळणारे खेळाडू खूप कमी राहिलेत क्रिकेटमध्ये आणि अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला गेलं पाहिजे क्रिकेटमध्ये. लेफ्ट हँडेड पुन्हा एकदा स्ट्राईक वरती जात आहेत. यश आपण पाहतोय डावखुरे हाताचे फलंदाज, ते स्ट्राईक एंड वरती आहेत. धावफलकावरती धावा आहेत 18. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. हा फुलटॉस बॉल होता. इथे चुकले यश असं म्हणावं लागेल, कारण अंदाज तिथे घेऊ शकले नाहीत या बॉलचा. फुलटॉस वरती आता डिपेंड्स केलंय. म्हणजे तुमचा माइंडसेट खूप महत्वाचा आहे खेळताना. आपण पाहतो इथे 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 18. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती आहेत. येणारी 2 षटकं शिल्लक आहेत. 12 बॉल. 12 बॉल आणि 17 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्या 12 मध्ये 18 आल्यात, परंतु त्यासोबत 3 महत्वाच्या विकेट इथे मिळवल्यात असोळे संघाने. शिवशक्ती असोळे संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान क्रिकेट संघ पाटगाव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती सुमित दाखल झालेत. पहिल्या 12 मध्ये 18 आल्यात, पुढच्या 12 मध्ये 17 बनवायच्यात. ही क्रिकेटची मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. इथे फुलर लेनचा बॉल. आवश्यकता नाहीये या गोष्टींची. मयूर तिथे आपण पाहतोय ते देखील चुकतायत. सुमित आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. आता 11 बॉल मध्ये 17 धावेंची आवश्यकता आहे. 11 बॉल 17 धावेंची आवश्यकता आहे. क्लीन बोर्ड. 1 मोर विकेट. कमालीचा हा बॉल आपण पाहिला. दाद दिली पाहिजे सुमित यांची देखील. फलंदाजाला तिथे चकवा दिला. सफल झाले होते फलंदाज, परंतु
यॉर्कर बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. म्हणजे क्रिकेटिंग लँग्वेजमध्ये एक गोष्ट बोलली जाते की बुंध्यामध्ये बॉल टाकला, तितका कमालीचा हा बॉल होता. इथे विकेट आली. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. आता बॉल शिल्लक आहे 10 आणि धावेंची आवश्यकता आहे 17. तुषार मैदानावरती दाखल झालेत. चांगली कामगिरी करावी लागेल. मयूर बाद झाले. एकामागून एक विकेट इथे येताना पाहायला मिळाल्यात. जे हनुमान क्रिकेट संघ पाटगाव ते देखील थोडेसे अडचणींमध्ये आलेत. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं 6 फलंदाज बाद झाले होते. सर्वच्या सर्व फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद झाले होते. परंतु इथून एकामागून एक विकेट येताना पाहायला मिळाल्यात. पाटगाव संघाने देखील 4 विकेट गमावल्यात. आता 10 बॉलमध्ये 17 धावेंची आवश्यकता आहे. 10 बॉल 17 धावेंची आवश्यकता. लॉंगॉनचा खेळाडू थोडासा स्ट्रेट आपण पाहतोय केलाय. फिल्डिंग मध्ये थोडेसे बदल आपण पाहतोय. डीप मध्ये तुम्हाला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक खेळाडू पाहायला मिळेल. एक खेळाडू डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत आणि डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. कमालीचा फटका आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन, एकच धाव तिथे मिळेल. खरं तर तिथे आपण पाहिलं अनिमन बाउन्स पाहिला. क्षेत्ररक्षकाच्या अगदी समोर बॉलने अनिमन बाउन्स घेतला, परंतु चांगलं बॅक केलं स्वतःला आणि बॉलला तिथे रोखलंय. एकच धाव मिळेल. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 16 धावेंची आवश्यकता आहे. 9 बॉल 16 धावेंची आवश्यकता. मॅच क्रुशियल बनली आहे. सुमित यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली. कौतुक त्यांचं देखील व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केली सुमित यांनी, परंतु यश मैदानावरती आहेत आणि यश यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. आता संपूर्ण दारोमदार जो आहे पाटगाव संघाचा तो यश यांच्या खांद्यावरती आहे. इथून मोठे फटके त्यांना देखील शोधावे लागतील. 9 बॉल आणि 16 धावेंची अजूनही आवश्यकता मैदानावरती. डाऊन द लेग हा बॉल अनाधिकृत बॉल आहे. पंचांनी वाईट घोषित केलं. या बॉलला अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 9 मध्ये 15 अजूनही पाहिजेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. इथे फुल टॉस बॉल चुकले नाहीत यश. यशस्वी फटका यश यांच्या बॅट मधून फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केलाय. इथे लेंथ चुकली. पंचांनी देखील चर्चा केली सुमित सोबत. सुमित थोडासा दबाव खरं तर त्यांच्यावरती देखील होता हा बॉल टाकण्यासाठी. फुल टॉस गेला आणि यश चुकले नाहीयेत. तिथे त्यांच्या बॅट मधून यशस्वी फटका आपण पाहिला. षटकार आलाय यश यांच्या बॅट मधून. 8 बॉल मध्ये आता 9 धावेंची आवश्यकता आहे. म्हणजे एक मोठा फटका तुम्हाला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलाय पाटगाव संघाला. क्रिकेट आहे. कमालीचा हा बॉल आहे. कौतुक व्हायला पाहिजे गोलंदाज सुमित यांचं देखील. अप्रतिम हा बॉल. पुन्हा एकदा लेंथ शोधली, लाईन शोधली. पाठीमागचा बॉल तुम्ही जर पिच मॅप पाहिला तर तुम्हाला पिच झालेला पाहायला मिळणार नाही, कारण तो विकेटवरती पडलाच नाही. गोलंदाज हातामधून सटकला आणि त्यानंतर डायरेक्ट सीमारेषा त्या बॉलने पाहिली होती. परंतु पुन्हा एकदा सुमित यांनी पुनरागमन केलेलं आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे डाऊन द लेग हा बॉल खराब बॉल पाहायला मिळालाय. सुमित यांच्या माध्यमातून बॉल ट्रॅव्हल झालाय आणि वाईड बॉल आहे. त्या माध्यमातून 5 धावा इथे मिळतील. सुमित यांच्याकडून हा आपण पाहतोय वाईड बॉल. तिथे 5 धावा आल्या. 31 धावा धावफलकावरती आहे. 4 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 7 बॉल 4 धावा हा बॉल खूप महत्वाचा. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक ओ हो प्रयत्नांचे पूर्ण मार्क मिळतील. चांगले प्रयत्न होते. बॉलच्या खाली देखील पोहोचले. इथे एकच धाव मिळेल. पवन यांच्याकडून इथे सेल सुटला. निर्णायक क्षणी हा खूप महत्वाचा यश यांना जीवनदान इथे मिळालंय. क्रिकेट आहे मित्रांनो. पवनने शर्थीचे प्रयत्न केले. बॉलच्या खाली देखील पोहोचले. झेल सुटलाय. अजूनही 6 बॉल मध्ये 3 धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल 3 धावा. क्रिकेटमध्ये आता खूप कठीण राहिलं नाही फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, परंतु एखादी विकेट जर पहिल्या किंवा दुसऱ्या बॉलवरती आली तर इथून पुनरागमन होऊ शकतं. हे देखील क्रिकेटमध्ये आपण खूप वेळा पाहिलंय. असोळे संघ जिंकेल की मग यजमान पाहुण्यांवरती भारी पडतील ते पाहायचंय. यजमान की मग मेहमान कोण जिंकणार ही मॅच हे चित्र आता पाहायचंय.
6 बॉल 3 धावेंची आवश्यकता आहे. मॅच आतापर्यंत दोलायमान स्थितीमध्ये राहिली. कुठलाही संघ या सामन्यामध्ये डॉमिनेट करू शकला नाही. एकतर्फी सामना बिलकुल तुम्हाला पाहायला मिळाला नाही. मयूर बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आणि अशी सुरुवात जर केली तर पाटगाव संघाचं काम सोपं होत जाईल. पहिला बॉल वाईड आलाय. 6 बॉल मध्ये आता 2 धावेंची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतो शॉट फाईनल क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण. बॉल ट्रॅव्हल तर झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि इथे पाटगाव संघ विजयी झालाय. अभिनंदन टीम पाटगाव. जे हनुमान क्रिकेट संघ पाटगाव संघाने ही मॅच जिंकलेली आहे. खूप खूप अभिनंदन त्यांचं आणि हार्ड लक टीम असनोळे. आपण देखील चांगला खेळ असोळे खूप चांगला खेळ आपल्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. यश आहेत मॅन ऑफ द मॅच. 7 बॉल मध्ये 16 धावेंची खेळी त्यांनी